नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची जी KYC चालू आहे त्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट आणि लाडक्या बहिणींना जे पडलेले संभावित प्रश्न आहेत त्याच्या संदर्भातील योग्य आणि अचूक उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तीला नक्की शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते मिळाले नाही अशा महिलांना हप्ता मिळू शकतो का? मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या स्कूटनी म्हणजे छाननी महिलांची चालू आहे, कारण काही महिला या योजनेमध्ये बसत नसताना सुद्धा लाभ घेत होत्या, ज्यामध्ये काही महिला नोकरीवर होत्या, काही महिला ह्या GST भरणाऱ्या होत्या, तर काही महिलांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला होत्या। अशा महिला देखील या योजनेच्या अंतर्गत लाभ घेत होत्या। त्यांना वगळण्यासाठी ही स्कूटनी म्हणजे छाननी चालू आहे। मित्रांनो, तरीही काही महिला ह्या म्हणजे पूर्ण नियमामध्ये बसत असताना देखील म्हणजे पात्र असताना देखील या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहे म्हणजे त्यांची छाननी चालू आहे, त्याच्यामुळे त्यांचे हप्ते थांबवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, ही छाननी म्हणजे स्कूटनी पूर्ण झाल्याच्या नंतर त्या महिलांना नक्कीच लाभ परत सुरू होणार आहे आणि परत सुरू झाल्याच्या नंतर तुमचे जे 3-4 महिन्याचे जे काही राहिलेले हप्ते आहेत ते नक्कीच तुम्हाला वितरित केले जाणार आहेत। त्यानंतर OTP प्राप्त होत नसल्याची समस्या। मित्रांनो, लाडकी बहीण या वेबसाईटवरती दररोज जवळजवळ 2 कोटीपेक्षा जास्त लोक भेट देत असतात, त्यामुळं या वेबसाईटवरती मोठा ताण पडत असतो, त्यामुळं OTP पाठवण्यामध्ये अडचण निर्माण होत असते। त्यामुळं तुम्ही काही दिवस लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी थांबवू शकता, किंवा जर तुम्हाला KYC करायची असेल तर रात्री 11च्या नंतर तुम्ही OTPसाठी ट्राय करू शकता, किंवा सकाळी 4 ते 6 या वेळेत देखील तुम्ही वेबसाईटवरती जाऊन आपली KYC करू शकता। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या जे CSC सेंटर आहे त्याला तुम्ही नक्कीच भेट द्या। त्यानंतर मित्रांनो, काही महिला अशा आहेत की त्यांच्याकडे पतीचं देखील आधार कार्ड नाही आणि वडिलाचं देखील आधार कार्ड नाही। मग अशा महिलांनी नेमकं काय करायचं आहे? मित्रांनो, सध्या सिस्टीममध्ये पती किंवा वडिलाचा आधार नंबरच ॲक्सेप्ट होत आहे। तांत्रिक अडचणीमुळं इतर जे पर्याय आहेत ते ओपन होत नाही आहे, त्याच्यामुळं सरकारच्या माध्यमातून याबद्दल नवीन अपडेट येणार आहे आणि ती अपडेट आल्याच्या नंतर या महिला अर्ज म्हणजे KYCसाठी अप्लाय करू शकतात। त्या अपडेटची वाट तुम्ही पहा, तोपर्यंत KYC करण्याची कोणत्याही प्रकारची घाई करू नका, नाहीतर तुमचे हप्ते बंद होण्याची शक्यता आहे। त्यानंतर आधार कार्डवरील नावानुसार नेमका कोणाचा आधार कार्ड नंबर वापरायचा? काही महिला अशा आहेत की जेव्हा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला होता तेव्हा त्यांचं लग्न झालेलं नव्हतं, म्हणून त्यांनी वडिलाचा आधार नंबर वापरलेला होता। आता त्यांचं लग्न होऊन त्यांचं आधार कार्ड हे अपडेट झालेलं आहे, तर त्यांनी नेमकं नावानुसार कोणता आधार नंबर वापरायचा आहे? तर मित्रांनो, जर तुमच्या आधार कार्डमध्ये जर तुमच्या वडिलाचं नाव असेल तर तुम्हाला वडिलाचा आधार कार्ड नंबर वापरायचा आहे, आणि जर तुमच्या नावासमोर जर पतीचं नाव असेल तर तुम्हाला पतीचा आधार कार्ड नंबर वापरायचा आहे। जर तुम्ही याच्यामध्ये म्हणजे चेंजेस केले तर तुम्हाला परत KYC करावी लागू शकते, किंवा तुमचा हप्ता काही कालावधीसाठी थांबू शकतो। मित्रांनो, यानंतर KYC करताना विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का? मित्रांनो, जर लाभार्थी अर्ज करत आहे लाडकी बहीण योजनेसाठी तर तो स्वतः किंवा त्याच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीमध्ये नाही, म्हणूनच आपण अर्ज करत आहोत। तुम्ही त्याचं उत्तर आपल्याला नाही असं द्यायचं आहे। मित्रांनो, तुम्ही हो दिलं काय, नाही दिलं काय त्याचा फारसा परिणाम होणार नाही, कारण तुमचा असेल तुमच्या वडिलाचं पतीचं आधार कार्ड नंबर हा सरकारकडे ऑलरेडी असल्यामुळं त्याच्यावरतून पूर्ण डाटा सरकार तुमचा रिकवर करू शकतं, आणि त्याच्यातून तुम्ही सरकारी नोकरीमध्ये आहात की नाही याची तपासणी नक्कीच केली जाणार आहे। चला मित्रांनो, हा होता अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आणि अत्यंत महत्त्वाची माहिती।
व्हिडिओ मोठा होतोय म्हणून आपण इथंच थांबूया. चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.